जळकोट विधानसभा 2024 महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या गावामध्ये आपले आशीर्वाद घ्यावे, आपल्याशी संवाद साधावा म्हणून सर्व मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. समोर जमलेले सुद्धा माझे वरिष्ठ मार्गदर्शक, माझे तरुण मित्र, माझ्या माता, माझ्या लाडक्या बहिणीनो आणि आदरणीय पत्रकार बांधवांनो, अनेकांचे भाषण झाले आणि आदरणीय मालोले साहेबांनी सांगितलं की तुमचं 5 वर्षाचं काम आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि फक्त विनंती करणार आहे मी आणि मी खाली बसणार आहे. आजही मला तो दिवस आठवतो की गेले 5 वर्षापूर्वी तुम्ही या भागाचा आमदार करण्याचं काम मला या ठिकाणी तुम्ही केलेलं होतं आणि राज्यामध्ये मंत्रिपदाची संधी सुद्धा मला तुमच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मिळाली होती. आणि गेली 5 वर्ष मी कशा पद्धतीने काम केलो हे तोंडार गावातील सर्व जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे. कारण या गावाने सातत्याने माझ्यावर प्रेम केले आणि मी सुद्धा या गावावरती प्रचंड प्रेम त्या ठिकाणी मी केलेलं आहे. या विकास कामामध्ये या गावातील अनेकांनी मला मार्गदर्शन केले. हे काम केलं पाहिजे, ते काम केलं पाहिजे, हा विकास निधी आणला पाहिजे, अशा पद्धतीने काम केलं पाहिजे, अशा अनेक नावंदे गुरुजी मला या गावाने खूप मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आता तर सगळं गाव एकत्र येऊन संकल्प त्या ठिकाणी केलेला आहे की काही करून आम्ही महायुतीचा उमेदवार संजय बनसोडेच्या पाठीमागे खंबीररित्या उभारणार आहोत असा संकल्प सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मागच्या वेळेस जेवढे मतदान मला पडलं होतं त्याच्या तिप्पट मतदान पडेल असा विश्वास मला या ठिकाणी आहे. आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. हे सर्व नेते मंडळी, स्टेजवरील नेते मंडळी आणि तुम्ही सगळे वरिष्ठ एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी, एका सर्वसामान्य मागासवर्गीय कुटुंबातल्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस करून प्रचार आणि प्रसार करण्याचं काम तुमच्या त्या ठिकाणी करताय. आणि म्हणून तुम्हाला मी शब्द देतो की गेली 5 वर्ष एक दिवस सुद्धा आराम न करता जवळजवळ 6-6.5 कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आणून या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं. त्याच पद्धतीनं तुम्ही मला 20 तारखेला मतदान करून परत मला तुम्ही या भागाचा लोकप्रतिनिधी केल्यानंतर त्याच पद्धतीने मी काम करेन हा विश्वास सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो. मी आपली वाटचाल जिल्हा निर्मितीकडे चाललेली आहे. आदरणीय अण्णा बोलले, नावंदे गुरुजी बोलले, बसवराज पाटील साहेब बोलले, अमोल भैया बोलले, गावातील आमचे सरपंच बोलले, आमचे मित्र खेंडे सर बोलले, प्रत्येक जण पाटील साहेब स्वतः उमेदवार समजून कामाला त्याचा आनंद, त्याचा अभिमान, त्याचा खरंच मला खूप कौतुक त्या ठिकाणी वाटतं. मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रात कुण्याही उमेदवाराला एवढं भाग्य लाभलं असेल असं मला वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की खूप काय काम करायचं राहिले.
उदगीरला मुख्य जोडणारे रस्ते आपण सगळे केले. मग लातूरचा असेल, बिदरचा असेल, नांदेडचा असेल, शिरूरचा असेल. विजेचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले, आरोग्याचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले, सिंचनाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले. सगळ्या ज्या आमदार मंत्री म्हणून ज्या काही तुम्हाला मूलभूत गरजा पुरवायच्या होत्या, जे काही मोठे मोठे कामं करायचे होते, ते जवळपास माझ्या जाहीरनाम्यामधले 100% कामं त्या ठिकाणी पूर्ण केली. म्हणून आता येणाऱ्या कार्यकाळामध्ये मला खूप 4 मोठे कामं त्या ठिकाणी करायची. आता भाषणामध्ये अण्णांनी बोलले की आरोग्याच्या सुविधा तुम्हाला मी 7 प्राथमिक आरोग्य केंद्र, स्टॉमा केअर, 200 बेडेड हॉस्पिटल, फील्ड हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय मी उभा करून दिले. पण आजही माझा उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील जनता कुठेतरी काहीतरी अटॅक आला किंवा काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला तर त्यांना हैदराबादला जावं लागतं, पुण्याला जावं लागतं, मुंबईला जावं लागतं, संभाजीनगरला त्या ठिकाणी जावं लागतं. आणि म्हणून तोच विचार करून मी निश्चय केला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी विनंती केली की माझ्या उदगीरमध्ये, कारण अंबाजोगाई तालुका होता, आम्ही जन्मण्याच्या अगोदर तिथं मेडिकल कॉलेज होतं. आपण इथून आंब्याला नेलं म्हणलं की पेशंट फार सिरियस आहे म्हणायचं. म्हणून त्याच पद्धतीनं माझ्या उदगीरमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मी मेडिकल कॉलेज आपण उभारण्याशिवाय राहणार नाही. एअरपोर्टची निर्मिती कशासाठी करायची आपल्याला? एअरपोर्ट करण्यामागचा मुद्दे या ठिकाणी आभार प्रदर्शन आमचे लिंबाळे बांधले सर्वांनी येथे कार्यकर्ते आभार मानतो. बेकोबा चार्जिंग आहे, माझं ब्लूटूथ चालू होतं मग बंद करणे. ठीक आहे.